नुकताच वैजापूर येथे सय्यद शाह रुकनुद्दीन नौगाजी बाबा यांचा उर्स संपन्न झाला। या उर्ससाठी आर के मंडप डेकोरेटर्स यांनी लाइटिंग आणि विद्युत रोषणाई आणि साऊंड सर्व्हिस सिस्टम्स प्रदान केलं। यांना सहकार्य म्हणून पिंपळगाव कोपरगाव तालुका येथील वाल्मिक तुर्कणे साहेब लाइटिंग अँड साऊंड सर्व्हिस यांनी खूप छान सर्व्हिस दिल्याबद्दल आर के मंडप डेकोरेटर्स यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं आणि या सर्व कौतुकाची थाप आर के मंडप डेकोरेटर्सचे सर्व शहरवासियांनी कौतुक केले। खरं म्हटलं तर यामध्ये विशेष प्राधान्याने त्यांनी लाइटिंगमध्ये आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय की सय्यद शाह रुकनुद्दीन उर्फ नौगाजी बाबा यांच्या नावासह नामोल्लेखित लाइटिंग नागरिकांचं भाविक भक्तांचं या ठिकाणी एक आकर्षण ठरलं। मनमोहक असं लाइटिंग या ठिकाणी करण्यात आलं होतं नौगाजी बाबा दर्ग्यावरती आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि या सर्व कौतुकाची थाप म्हणून वैजापूरचे शहर काजी हफीजुद्दीन उर्फ राजू काजी यांनी काजी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा यशस्वी सन्मान आणि सत्कार केला। कमीत कमी 4 महिन्यापासून ही चालत असलेली मेहनत त्यांनी आज या ठिकाणी दर्गावरती विद्युत रोषणाई करून साकार करून दाखवली। आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघत आहात वैजापूर येथील सय्यद शाह रुकनुद्दीन नौगाजी बाबा यांच्या उर्सनिमित्त जी विद्युत रोषणाई करण्यात आली। विशेषतः यामध्ये आर के मंडप आणि डेकोरेटर्स चे संचालक प्रोप्रायटर रशीद शेख यांचं वर्षानुवर्ष त्यांचं यामध्ये योगदान आहे, त्यांचा अनुभव आहे आणि तोच अनुभव त्यांनी त्यांच्या कलागुणातून सादर केला आहे। यासाठी ग्रामीण भागातील आणि महाराष्ट्रभरातून राज्यातून या उर्ससाठी लोक हजेरी लावतात। राज्यासह दिल्लीपर्यंतचे लोकसुद्धा या उर्ससाठी आले होते आणि या उर्समध्ये दर्गाची जियारत केली। त्यावेळेस भाविक भक्तांनी दर्गामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांचं मन मोहून घेणारी अशी ही विद्युत रोषणाई आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपणही आमच्या स्क्रीनवरती बघत आहात आणि त्यांनी ज्या लाइटिंगच्या माध्यमातून जो स्क्रीन तयार केला खरंच तो कौतुकास्पद असल्याचं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे आणि लोक बोलूनही दाखवतात। यासाठी लवकरच त्यांचं राज्यस्तरीय सन्मानसुद्धा होण्याची शक्यता आहे। या प्रकारे बातम्या बघत राहा काजी सलीम येवला। चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा। धन्यवाद।